तर जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो. पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन आहे. तर मित्रांनो खरं काय माहिती आहे का, मगापासून व्हिडिओ बनवतो आहे, तुम्ही बघितले असणार. 2 व्हिडिओ आपले अपलोड झाले आहेत. मुंबई टॉप 5 गणपती अपडेट्स मंडळाचे ते भेटलेले आहे, आणि एक आपण गणपती मकर एक देखील आपण शूट केलेला. आणि कारण तुम्हाला माहिती आहे शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे आपण 3 व्हिडिओ शूट करून घेतो. तर आता मी आलो आहे ना चिंचपोकळी स्टेशनच्या अगदीच बाजूला, जिकडे आपण लास्ट टाईम आपण गणेश टॉकीजच्या इकडे आपण जे व्हिडिओ बनवलेला, आता देखील दुसऱ्या ठिकाणी आलं. सुनील गणेश आर्ट्स या शॉपला आलं आहे बाप्पाच्या, आणि ते भन्नाट असे सुंदर आहेत ना मित्रांनो. ॲक्च्युली तर मला घरी जायचं होतं 2 व्हिडिओ शूट करून, पण इथून एक झलक मारली आहे शॉपची. तर मित्रांनो इकडचे ना खूप भन्नाट असे बाप्पांच्या खूप नवीन प्रकारच्या ना मूर्त्या आहेत मित्रांनो. ते तुम्ही बघाल ना, अक्षरशः सांगतो मित्रांनो, त्या बाप्पांच्या प्रेमात वेडे होऊन जाल. एवढं खूप सुंदर बाप्पांच्या मूर्त्या आहेत. तर माझा जीव नाही राहावाला की व्हिडिओ शूटच करून जाऊया बोललो, कारण का जायचं होतं घरी, खूप उशीर झाला मला आज. तर व्हिडिओ शूट करत होतो. तर इकडं ना आपल्याला अजून एक नवीन मित्र भेटला. भाऊ तुझं नाव काय? माझं नाव अमन आहे. अमन आहे. नाव आहे युनिक ब्लॉग, आणि हा युनिक ब्लॉग 4378 याचा एक नवीन चॅनल आहे. आता मित्राची सुरुवात आहे, गेल्या वर्षी आपली सुरुवात होती, आता ह्याची सुरुवात आहे. तर नक्की याच्या चॅनलला तुम्ही व्हिजिट करा, भाऊला सबस्क्राईब करा, आणि लवकर सबस्क्राईब करा. कारण का पण सपोर्ट करा की दादा मला भेटला, मला पुन्हा सांगितलं कसा व्हिडिओ बनवायचा. त्याला एक्झॅक्ट आपण समजत होतं कसं करायचं, कारण का आपल्याला सांगणारा कोण नव्हता. आपले 2-3 मित्र आपल्याला फक्त सपोर्ट करत होते, आणि आताचे बरेचसे मंडळी आपल्याला सपोर्ट करतात. तर ह्याला देखील तुम्ही सपोर्ट करा. आपला मराठी पोरगा आहे आणि मराठी पाऊल पडते पुढे. तर नवीन आहे या क्षेत्रामध्ये, पण त्याला लवकर सपोर्ट करा. तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ नाही घेता, आपण सर्वात पहिलं तर इकडे बाप्पांच्या मूर्त्या बघूया. खूप सुंदर मूर्त्या, तुम्हाला अर्ध्या मूर्त्या दाखवतो मित्रांनो. शॉप तुम्हाला पहिला दाखवतो, याची लोकेशन दाखवतो, आणि एक्झॅक्ट तुम्हाला ॲड्रेस मेन्शन तर केलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्हाला माहिती पडून जाईल गणेश टॉकीजच्या इकडे मित्रांनो. आणि सर्वात प्रत्येक वेळेसाठी तुम्हाला लोकेशन दाखवायला लागेल. आणि शॉप दाखवतो मित्रांनो, एवढा मोठा शॉप आहे ना हा, की वेळ होऊन जाईल. इकडे बाप्पाच्या मूर्त्या देखील खूप सुंदर आहे. तर जास्त वेळ नाही घेता तुम्ही तुमचा, तर मी आपण व्हिडिओला सुरुवात करतो. तर मित्रांनो हा आहे ना आपल्या लालबागच्या मार्केटच्या इथून येणारा रस्ता आहे. गणेश टॉकीजच्या आपण परिसरात आहेत, आणि इकडे आपला दरवर्षी चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन होतं असं आपण इकडे येतो. आणि चिंचपोकळीचा रेल्वे स्टेशनचा ब्रिज आहे, आणि ह्यालाच लागून हे बघा सुनील गणेश आर्ट्स हा कार्यशाळा आहे बाप्पाची. हे बघा वरती लिहिलं आहे, पोस्टर आहे त्यांचा, सुनील गणेश आर्ट्स म्हणून. आणि एवढा भन्नाट असा आहे बाप्पाचा शॉप आहे ना मित्रांनो, तुम्ही विचार देखील करू शकत नाही. हे बघा इथून सुरुवात होते ती इथपर्यंत ना मोठ्या बाप्पांच्या मूर्त्यासुद्धा आहेत. हे तुम्हाला आतमध्ये जाऊन आपण दाखवतो तुम्हाला मी. खूप भन्नाट असे ना मित्रांनो बाप्पाच्या मूर्त्या बघा, 4 साईडला फक्त बाप्पांच्याच मूर्त्या आहेत. तर मित्रांनो तुम्हाला शॉपची लोकेशन दाखवली. आता आपण ना बाप्पांच्या खूप सुंदर मूर्त्या बघायला घेऊया. मध्ये मी काय बोलणार नाही आहे, फक्त तुम्हाला बाप्पांच्या मूर्त्या दाखवतो. त्याच्यानंतर आपण हे शॉपचे जे ओनर आहेत आपण त्यांच्याकडून शॉपच्याबद्दलची माहिती घेऊ. चला तर आपण आता बाप्पांच्या मूर्त्या बघायला सुरुवात करूया. या
मित्रांनो आपल्याला ना एक दोघांनी कमेंट केलेली की बाप्पासाठी डेकोरेशनसाठी ना मोषक पाहिजे आहेत, छोटे छोटे उंदीर पाहिजे होते डेकोरेशनसाठी. तर इतर कुठे मला दिसले नाही. तर आता आपले याच गणेश टॉकीजच्या इकडे शॉपमध्ये ना छोटे छोटे उंदीर दिसलेले आहेत. म्हणजे शॉपमध्ये डेकोरेशनसाठी तुम्हाला छोटे मोषक दिसलेले आहेत आणि इतरही गोष्टी आहेत डेकोरेशनसाठी. म्हणजे छोटे हत्ती वगैरे पण आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो. आवाज नाही ना बाजूला ठेवू शकतो ना, किंवा हे मोर वगैरे ते आवाज नाही समजा करू. जय गणेश मंदिर मामा. तर मित्रांनो आपण आता अर्धा फक्त शॉपचे व्हिडिओ बाप्पांच्या मूर्त्या बघितल्यात, अजून अर्ध्या बघायच्या बाकी आहेत. पण त्याच्या आधी आहे ना हे जे शॉपचे ओनर आहेत सुनील वायकर, त्या साहेबांशी आपण त्यांच्या शॉपच्या बद्दलची माहिती घेऊ आणि बाप्पांची होम डिलिव्हरी होते की नाही आणि ऑनलाईन बुकिंग आहे की नाही आणि पूर्ण डिटेलिंगमध्ये त्यांची आपण माहिती घेऊ शॉपच्या बद्दलची. तर जाऊ आपण थोडा साहेबांशी बोलू, त्यांच्या शॉपच्याबद्दल माहिती घेऊ. चला तर या. तर मित्रांनो जे शॉपचे ओनर आहेत सुनील वायकर सर, आपण आता त्यांच्याशी बोलतोय. दादा समोरच आपल्या. तर दादा सर्वप्रथम तर तुमच्या मनापासून आभार की व्हिडिओ बनवण्याची तुमच्या शॉपमध्ये आम्हाला संधी दिलीबद्दल. तर दादा तुमच्या शॉपच्याबद्दल तुम्ही काय माहिती सांगू शकाल? इथे आता गव्हर्नमेंटने ह्या वर्षी आपल्याला POPसाठी जो परमिशन दिली बाकी होतं हां ते ह्या वर्षी आम्हाला दिलेलं आहे. लेट झालं थोडं, हां पण देणं गरजेचं होतं कारण एवढ्या मातीच्या मूर्ती आमच्याकडे बनवू शकत नाहीत. हां मातीच्या मूर्तीला खूप वेळ लागतो. POPची मूर्ती जरा त्याच्यापेक्षा कमी वेळात बनते. हां त्यामुळे त्याचं प्रोडक्शन करता येतं आणि सगळ्यांना घरोघरी गणपती देण्याचं काम आपल्याकडनं होऊ शकतं. हां म्हणजे एक सेवाच असते. बाप्पा तुम्ही एक कार्य करता की घरोघरी बाप्पांच्या मूर्त्या तुम्ही पोहोचवता. ओके, म्हणजे एक सेवाच झाली ती. तर दादा आपला शॉप आल्यापासून इकडेच असतो की आपला शॉप इथेच असतो पहिल्यापासून? दरवर्षी इकडेच दरवर्षी असतो? आपण इथेच लालबागमध्ये आपण या एरियात करतो. हां आता पूर्वी आपलं छोटं शॉप होतं, पण आता यावर्षी खूप मोठं लोकांची मागणी वाढल्यामुळे आम्हाला हां. खूप मोठं शॉप कारण का मी फक्त गणेश टॉकीजच्या बघतो तो बल्ला आज म्हणून एक शॉप आहे, तोच मी फक्त कव्हर करतो. पण मग अशी एक जाताना मी झलक बघितली शॉपची, तर मन रावलं ना. ॲक्च्युली मी घरी जात होतो व्हिडिओ शूट करून, पण एवढं सुंदर सुंदर मूर्त्या तुमच्या शॉपमध्ये बघून आहे ना ते नाही रावलं. तर दादा तुमच्या शॉपच्या आणखी काय माहिती सांगाल बाप्पांच्या मूर्त्यांच्या बद्दल? आता बाप्पाच्या मूर्तीसाठी थोडंसं लोकांचं अट्रॅक्शन आहे. याच्यामध्ये आता डायमंड वर्क येत होतं. हां डायमंड वर्कमध्ये आपलं अमेरिकन डायमंड असतात, हां त्याच्यामध्ये लोकांना सजवून हवे असतात. आता थोडंसं ट्रेंड बदलत चाललेलं आहे. आमच्याकडे आता बाप्पाला कपडे घातलेले हां पारंपरिक वेशभूषा हां डेप्री केलेली असते. हां याच्यामध्ये थोडंसं लोकांचं अट्रॅक्शन जास्त आहे. आता डेप्रीच्या मूर्ती लोकांना घरोघरी मिळावी अशी अपेक्षा असते. तर दादा मी एक विचारेल की ह्या वर्षी तुम्हाला अशी जी वाटते ती मूर्ती सर्वात जास्त चालेल, ट्रेंडिंगनं चालेल, ती मूर्ती कोणती असेल तुमच्या शॉपमध्ये? या वर्षात ज्या मूर्तीला मागणी आहे ती मूर्ती इथे आहे आपल्याकडे. याच्यामध्ये 1.5 फुटामध्ये आहे याच्यामध्ये गणेश, चौरंग इकडे गणेश. 2 फुटामध्ये आहे चौरंग गणेश. हां ह्या बाप्पाची सिंपल आपलं बसलेला हां चौरंगावरती बसलेला लोकांना जास्त मागणी आहे. मागणी आहे. आणि आपल्याला कधी कोणाच्या बॅलन्सिंग मूर्त्या हव्या असतील तर त्यासुद्धा अवेलेबल असतात का आपल्याकडे? सॉरी बॅलन्सिंग मूर्त्या असतात ना, एक पायावर उभी आहे कसे? ओके, हो हो, ते सुद्धा असतात का? स्टँडिंग मूर्ती आपल्याकडे आहेत ना याच्यामध्ये. तिथे आता हां. शंकरावरती बसलेली मूर्ती आहे. हां त्या मूर्तीचं पण लोकांचं थोडंसं अट्रॅक्शन जास्त आहे. हां. आणि दादा आपल्या मूर्त्या बाहेर देशात सुद्धा जातात का? महाराष्ट्र राज्याच्या बाहेर किंवा आफ्रिका, अमेरिका या ठिकाणी आपल्या मूर्त्या जातात? कॅनडाला मूर्ती गेलेल्या आहेत. अच्छा. आज एक मूर्ती आमची चाललेली आहे आफ्रिकेला. आफ्रिकेला? हां, ती पॅकिंगचं काम चालू होणार आहे. अच्छा. ती जी मग शंकावर ठेवली ती शंकावरती ठेवलेली. अच्छा वा, खूप सुंदर आहे की आपल्या बाहेर देशात मूर्त्या जातात. ते एक आवडीची गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रातनं मराठी व्यक्तीच्या मूर्त्या बाहेर जातात. तर दादा आणखीन आणि आपली म्हणजे आपण स्वतः मूर्त्या घडवतो का? आम्ही स्वतः घडवतो. आम्ही मूर्तिकार आहोत. हां पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय आम्ही करतोय. अच्छा. मूर्ती बनवण्याचं. त्यामुळे सगळं प्रोडक्शन आपल्या कारखान्यातून आहे. आपला कारखाना? ते आम्ही पेनवरून मागवतो. पेन काही मूर्त्या या ठिकाणी कच्च्या मूर्त्यांचं कारखाने आहेत. अच्छा.
मग त्या मूर्त्या घेऊन त्याचं फिनिशिंग करून कलर काम करून टेपरी करून आपण मार्केटमध्ये आणि दादा जर आपल्या जर सबस्क्रायबरला एखाद्या मूर्तीचं आवडलं एखादी जर त्यांनी तुम्हाला स्क्रीनशॉट काढून आपला व्हॉट्सअप नंबर तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकणारच आहोत तुमचा, तर तुम्हाला व्हॉट्सअप करून जर कोणी सांगितलं की दादा ही मूर्ती हवी आम्हाला तर तुम्ही देऊ शकता. ती मूर्ती आपण अवेलेबल करून देतो. आणि आपल्या शॉपमधून दादा काय म्हणजे फेटे बिटे वर्क डायमंड वर्क वगैरे स्वतः सगळं करून सर्व भेटतो, आम्ही स्वतः करतो. सगळं करून भेटेल. आणि जर कोणाला बाहेर पाहिजे असेल मूर्ती डिलिव्हरी मुंबईमध्ये म्हणा या कोणी पॉसिबल नसतो यायला इकडे जवळ असून पण आणि डोंबोली बिंबोली पण त्यांना आपल्या मूर्त्या जाऊ शकतात. अशा लोकांना आपण मुंबईमध्ये असेल तर आम्ही गणपतीच्या 8 दिवस पूर्वी आणि जर डिलिव्हरीचं असेल तर लवकर बुकिंग करावी लागेल, लवकर बुकिंग करावी लागेल डिलिव्हरीसाठी. तर मित्रांनो ऐका, जर डिलिव्हरी पाहिजे असेल बाप्पांची तर लवकर बाप्पांच्या मूर्त्या बुक करा, कारण का नंतरला जाऊन पॉसिबल नाही होत, कारण का इतरही कामं असतात. नंतर 15 दिवस खूप कामं असतात. पेंडिंग कामं राहिलेली लोकांची रिक्वायरमेंट असते ती पूर्ण करून द्यावी लागते. हां. आणि दादा एक छोटासा प्रश्न की आपल्या शॉपच्या इकडे यायचं असेल कोणाला तुम्ही काय ॲड्रेस सांगाल? आपल्या शॉपचा ॲड्रेस आहे गणेश संकुलन, लालबाग, साने गुरुजी मार्ग, गणेश टॉकीज, गणेश टॉकीज, चिंचपोळीच्या ब्रिजच्या इकडे. गणेश आर्ट. तर दादा तुम्ही छान अशी माहिती दिल्याबद्दल खरं मनसे आभार. आणि बाप्पाच्या देयकात राहता तुमची वर्षानुवर्ष प्रगती होत राहो, बाप्पाच्या हेच प्रार्थना. धन्यवाद दादा. मित्रांनो दादांकडून आपण छान अशी माहिती घेतली आहे. आता तुम्हाला मी जसं बोललो की दादांच्याकडून माहिती घेतली त्यांच्या शॉपच्याबद्दल, तर आपण इतरही ज्या बाप्पांच्या मूर्त्या ज्या राहिल्या आहेत आपण ते सुद्धा पाहणार आहेत आणि खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. अजून सांगतो ना मित्रांनो, भन्नाड मूर्त्या आहेत. लवकर बाप्पांच्या मूर्त्या बुकिंग करा आणि ज्यांना होम डिलिव्हरी हवी असेल तर त्यांनी तर लवकर करा, कारण का एंडिंग नाही तुम्हाला होम डिलिव्हरी बाप्पांची मूर्ती नाही भेटू शकत, म्हणून लवकरात लवकर व्हिजिट द्या. आणि आपण उरलेल्या ज्या मूर्त्या आहेत बाप्पांच्या ते आपण कव्हर करू. चला.
तर मित्रांनो या शॉपमध्ये आहे ना पर्यावरणपूरक बाप्पांच्या मूर्त्यासुद्धा अवेलेबल आहेत. हे जेणे तुम्ही आहेत ना मित्रांनो, जेव्हा बाप्पांचं विसर्जन असेल त्या बाप्पांच्या मूर्त्या आहेत ना मित्रांनो, तुम्ही आपल्या झाडाच्या कुंडीत तुम्ही विसर्जन करू शकता आणि पूर्णपणे ते पर्यावरणपूरक बाप्पांच्या मूर्त्या आहेत, ज्याने तुमच्या झाडांना काही हानीसुद्धा होऊ शकत नाही. खूप भारी आहेत मूर्त्या. तुम्हाला एकदा दाखवतो त्या मूर्त्या. चला हे बघा मित्रांनो, पर्यावरणपूरक बाप्पांच्या मूर्त्या आहेत. आपण झाडाच्या कुंडीमध्ये बाप्पांच्या मूर्त्या विसर्जन करू शकतो. लाल मातीच्या मूर्त्या आहेत या सगळ्या. हे बघा पूर्ण लाल मातीच्या मूर्त्या आहेत. आणि पाठी एक लालबागच्या राजाच्या रूपातली एक मूर्ती आहे. तर फायनली मित्रांनो आपण पूर्ण बाप्पांच्या मूर्त्या कव्हर केल्या आहेत असं बोलता नाही येणार मित्रांनो. अजून थोड्या मूर्त्या राहिलेल्या, पण खरं सांगून आज खूप दमलेलो, कारण का या आठवड्यात तुम्ही बघितलं 2 व्हिडिओ आल्यात आणि ही तिसरी व्हिडिओ होती या आपल्या आठवड्याची. तर दमलेलो ॲक्च्युली आणि बऱ्याचशा मूर्त्यांना मित्रांनो कव्हर करायच्या आहेत. पण कसं आहे ना मित्रांनो, आता जायचं पण मला बाहेर. तर आतापुरतीनं आपल्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपली शेवटची एंडची व्हिडिओ मित्रांनो. तसा आता तुम्हाला कळलं असेल हेंड मिटलीच आहे. तर मित्रांनो खूप सुंदर सुंदर बाप्पांच्या मूर्त्या आहेत. तर नक्की या शॉपला मित्रांनो व्हिजिट द्या. लालबाग गणेश टॉकीजच्या इकडे जवळच आहे. तर जास्त वेळेला काय घेऊ, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, ॲड्रेस मेन्शन केलेला आहे. तर लवकरच या इकडे. आणि खूप भन्नाट आहे ना मित्रांनो बाप्पाच्या मूर्त्या. हां भले घेणं नाही घेणं ते तुमच्या हातात आहे, पण नक्की या इकडे. तर बाप्पांच्या ना आत्ताच सांगतो ना मित्रांनो, खूप प्रेमत व्हिडिओ आले, एवढे भावून जावाल ना बाप्पांच्या मूर्त्या एवढं सुंदर सुंदर बघून. शब्दात सांगू शकत नाही, भावना समजून घ्या. प्रत्येक वेळी तुम्हाला माझ्या भावना समजावंच लागतात. तर चला तर मित्रांनो, आतापुरते या व्हिडिओमध्ये एवढंच होता. आता आपण भेटू पुढच्या एका नवीन जागेवरती, नवीन ठिकाणी, नवीन शॉपमध्ये, नवीन बाप्पाच्या एका कारखान्यामध्ये. तो सर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.